मी काहीही करू शकतो म्हणजे नक्षत्र सूर्य चंद्रमा मी विठ्ठल आपल्याला आज्ञा कर रुक्मिणी आणि माझ्या भेटीसाठी आपण आपली स्थिती बदलून अनुकूल स्थिती धारण करा तुम्ही सर्व ग्रह नक्षत्रांची स्थिती बदललीत प्रभू. आपल्याला अनुकूल असं सर्व करून घेतलं. मी माझ्या रुक्मिणीसाठी काहीही करू शकतो मुनिवर. शंकाच नाही प्रभू. नारायण नारायण. नाही, अजून काही शंका कुशंका असतील तर विचार. शंका कुशंका कसल्या प्रभू? आता मी रुक्मिणीचा रुसवा सहजच दूर करू शकेन. देवर्षी, माझ्या आणि रुक्मिणीच्या भेटीचा आनंद सोहळा एवढा भव्य दिव्य असेल की सारी सृष्टी हे अलौकिक दृश्य थक्क होऊन पाहतच राहील. तुम्हालाही ह्या सोहळ्यासाठी आग्रहाचं निमंत्रण आहे. आत्ता तेही माझ्याकडून. सर्वप्रथम निमंत्रित तुम्ही आहात देवर्षी. नारायण नारायण. आपलीच कृपा प्रभू. म्हणून तुम्ही मला पामराला या योग्य समजलं. मी येतो. माझी रुक्मिणी माझी वाट पाहत असेल. प्रभू, आपण साक्षात जगत चालक आहात आणि देवी रुक्मिणी साक्षात जगत जननी. त्यांनी ग्रह मालिकेकडे केवळ पाहिलं तरी काय होईल याची कल्पना आहे तुम्हाला. परंतु आपण त्यांच्या प्रेमात एवढे आकंठ उडालेले आहात ही गोष्टही तुमच्या लक्षात आली नाही. प्रेमात पडल्यावर मनुष्यच काय तर परमेश्वरही पुरता गोंधळून जातो. ही गोष्ट आजच कळली. नारायण नारायण. अचानक सृष्टीत हे बदल का घडून येतात? ग्रहस्थितीमध्ये का परिवर्तन झाले? काय प्रकार आहे? हे चंद्र, ग्रह, तारकांनो, हे आकाश गंगेतील विराजमान असलेल्या नक्षत्र, हे सूर्यमंडलातील सप्तऋषींनो, कुणाच्या आदेशाने तुम्ही हा बदल केला? सृष्टीच्या नियमांविरुद्ध वागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? माझ्या अंतर्दृष्टीला जे दिसलं ते योग्य नाही. आपण आपल्या मूळ स्थितीत पुन्हा यावे. हा माझा आदेश आहे.
हे कसलं विघ्न आहे? गरुडराज, गरुडराज, प्रणाम प्रभू. बोला प्रभू, काय आज्ञा आहे या सेवकाला? तो डोंगर पाहतोयस गरुडराज? इथे काय अनिष्ट प्रकार घडतोय ते पाहून घे. तशी आज्ञा प्रभू. कोण आहेस तू? माझ्या प्रदेशात येऊन मलाच विचारतोय ही कोण? मी दिंडीरासूर, या दिंडीर वनाचा स्वामी. या सृष्टीचे स्वामी जगतपालक श्री विठ्ठल आहेत. विठ्ठल? कोण विठ्ठल? कोण विठ्ठल ते तुला शासन करतील तेव्हा तुला समजेल. जाऊन तू तुझ्या विठ्ठलाला सांग, मी त्याला युद्धाचं आव्हान देतोय. हा कसला अहंकार आहे दिंडीरासूर? कारण मला वरदान आहे, कोणताही देव माझा वध करू शकत नाही. या क्षणी तुझे दोन्ही पंख छाटून या सर्पाच्या हवाली करेन तुला. परंतु कोणीतरी जिवंत हवा,
जो ही घडलेली गोष्ट सांगू शकेल, कारण मृत शरीर गोष्ट सांगू शकत नाही. सांग तुझ्या विठ्ठलाला, मी त्याच्या प्रदेशात येत आहे. सावध हो. सज्जनांना क्लेश दिलेस तर त्याच्या वेदना माझ्या विठ्ठू माऊलीला होणार. त्यामुळे त्यांना अधिक वेदना देऊ नकोस. तुझा अंतकाळ जवळ आला आहे दिंडीरासोर. रुक्मिणीला भेटायला जाताना हे कोणतं नवीन विघ्न? कोण होतं तिथे? हा प्रदेश दिंडीरासूर नामक राक्षसाच्या भयाने त्रस्त आहे प्रभू. गौरी आणि अहंकाराचं दुसरं नाव आहे दिंडीरासूर. मी त्याला समज दिली प्रभू, परंतु त्याला कोणाचंच भय नाही, त्रिदेवांचंही नाही. मी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यासोबत युद्ध नाही केलं, कारण आपली तशी आज्ञा नव्हती प्रभू. त्याची आवश्यकताही नव्हती. पापांचा घडा भरल्याशिवाय दंड होत नाही. परंतु कोण आहे हा दिंडीरासूर? तो त्रिदेवांनाही भीत नाही. कोणाचं वरदान आहे यामागे? माझं वरदान आहे श्री विठ्ठल. काही वरदान देणाऱ्यालाच क्लेशदायक ठरतात. त्यातलं हे वरदान, या दिंडीरासुराचा वध होणं आणि हा प्रदेश शापमुक्त होणं, हा देखील आपल्या विठ्ठल अवतारामधला एक अध्याय आहे श्री विठ्ठल. कसा होईल त्याचा वध? या विठ्ठल अवतारात आपला देवी रुक्मिणींसोबत विवाह झाल्याशिवाय त्याचा वध संभव नाही. तोवर तो माझ्या त्या वरदानाचा दुरुपयोग करणार हे निश्चित. त्याचा अर्थ हा प्रदेश शापमुक्त करण्यासाठी तरी मला रुक्मिणीला शीघ्र अतिशीघ्र भेटावेच लागेल. लोककल्याणासाठी रुक्मिणीला तिचा राग सोडावाच लागेल. माझ्यासाठी आणलं? नाही, माझ्यासाठी. मी तुला कधी सांगितलंय की नाही मला ठाऊक नाही, परंतु एक सांगू, ह्या सृष्टीत सर्वात मधुर कुठली गोष्ट असेल तर ते तुझं हे हसू आहे. आजही हे फूल माळताना मला तेच हास्य पाहायचे रुक्मिणी.
अशीच लाजलेली, अशीच मोहरलेली खूप सुंदर दिसतेस तू. मी येतोय रुक्मिणी, केवळ तुला भेटण्यासाठी, तुझ्या आवडत्या वेशात. ज्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा, ज्या स्मृतींपासून मी लांब जाण्याचा प्रयत्न करते, तेच तेच त्याच त्याच कटू आठवणी मला पुन्हा पुन्हा का येत आहेत? कदाचित या स्थानाचाच दोष असावा. मला आता क्षणभरी इथे थांबायचं नाही. मी आताच्या आता हा प्रदेश सोडून निघून जाते. रुक्मिणी, रुक्मिणी थांब. मी तुझ्यासाठी आलोय. कोण आहात आणि हे फूल मला का देत? मी ओळखत नाही तुम्हाला. दूर व्हा माझ्या मार्गात. रुक्मिणी, तुम्हाला ओळखलं नाहीस का? नाही, मी नाही ओळखत तुम्हाला. तुझा माझ्यावर राग आहे ठाऊक आहे मला, परंतु आजवर माझ्याशी अशी कधीच वागली नव्हतीस. मी आज तू मला ओळखायला नकार देतेय. कोण आहात तुम्ही आणि काय लावलंय हे मगापासून? का माझ्या समोर येऊन असा माझा मार्ग अडवताय? ठीक आहे, चल एक क्षण मी मानतो तू मला खरंच नाही ओळखलं. मग आई, मी श्रीहरी आहे, तुझा पती. ही संपूर्ण सृष्टी मला केशव, माधव, मुकुंद अशा अनेक नावांनी ओळखते. मीच नारायण आहे आणि मीच विष्णू. या संपूर्ण सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व आहे माझे. या चराचरात मीच आहे आणि हे संपूर्ण चराचर माझ्यात सामावले आहे. संपूर्ण चराचर माझ्यात सामावले आहे. ती माझी प्रिया, माझी पत्नी रुक्मिणी आहे. कृष्णावतारातही तू माझी अर्धांगिनी होती. तू इथे यावीस म्हणून मीच ही लीला रचली आणि त्या लीलेचं फलित म्हणून आज तू इथे आली. मी ही जगदोद्धारासाठी हा विठ्ठल अवतार घेतला. आपण द्वारकेत एकत्र राहिलो, इथे सुखानं संसार केला आणि इथे पण आपण आता आनंदानं संसार. थांबा, थांबा. मी तुमच्या सोबत येईन असं वाटलंही कसं तुम्हाला? मी तुमची ही इच्छा कदापि पूर्ण होऊ देणार नाही. महाबलाढ्य, महापराक्रमी, दिग्विजयी दिंडीरासुराला शोभेल अशी आहे का ती? हा विठ्ठलाला त्याची रुक्मिणी हवी आहे, त्यासाठी तुम्हीच मला सहाय्य करू शकता. श्रीहरींना माझा एक निरोप सांगा. तो प्रदेश सोडून त्यांनी तात्काळ इथे माझ्या समोर यावं, नाहीतर मी अन्नत्याग करीन. या सूर्योदय होताच तिला शोध.